मधून पुढील चेंडू आपण पाहतोय, अर्थात पहिलं षटक मार्गस्थ आहे. यावेळेला जस्ट फ्लिक करण्याचा प्रयत्न केला जरूर, पण चेंडू या ठिकाणी सीमा पार होणार का? चेंडू जातोय सरळ. आपण वेटिंग करणार आहोत पंचांच्या माध्यमातून इशारा, आणि चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. थँक्यू. अर्थात आपण पाहिलं तर डीजे मास्टरने एक सुंदर सॉन्ग या ठिकाणी प्ले केलेलं आहे. पुढील चेंडू यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची आतली कडा घेतलेली आहे. एक धाव घेण्याचा प्रयत्न जरूर करत आहेत, परंतु वेळीच स्वतःला सावरलेला आहे. कोणत्या प्रकारची धाव घेण्याचा प्रयत्न करत नाहीयेत. तर आता जे गाणं प्ले केलं अर्थात निलेश कार्लेकर आणि मीरा कार्लेकर हे कुरुल येथील आहेत, परंतु ज्यांच्या माध्यमातून आई दर्शन घेईन मी हे जे गाणं आहे ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये हिट झालं, आणि खऱ्या अर्थानं चांगली प्रसिद्धी मात्र त्या गाण्याला मात्र मिळाली. या ठिकाणी आपण पाहिलं तर या चेंडूवरती बॅटच्या स्टिकरला चेंडू लागला आणि सिंगल मात्र कंप्लीट केलेली आहे. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या आत्तापर्यंत 7 लागते धावफलकावरती. मोठी स्पर्धा आहे. या स्पर्धेनिमित्त आपण पाहिलं तर सर्व जे दिग्गज संघ आहेत त्या या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत, आणि त्यातील हे 2 संघ आपण पाहतोय ज्यांच्यामध्ये क्रिकेटचा थरार आपण चालू आहे. पहिलं षटक पाहिलं तर या ठिकाणी विक्रांत राणे यांच्या माध्यमातून मार्गस्थ आहे. यावेळेला आपण पाहिलं तर बॅकफुटला जाऊन एक धाव घेण्याचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट, आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. 8 धावा या आत्तापर्यंत धावफलकावरती लागलेल्या आहेत. चांगली बॅटिंग आपण पाहतो बॅट्समन आकाश आणि बॅट्समन विनय पाटीलच्या माध्यमातून पाहतोय, कारण कोणत्याही प्रकारची घाई पाहायला मिळत नाहीये. 4 षटकांचा हा सामना आहे आणि त्याच्यामध्ये चांगला धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करत आहेत. यावेळेला आपण एकदा बॅकफुटला जाऊन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या स्टिकरला चेंडू लागलेला आहे. चेंडू पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, फक्त 1 धाव मिळेल, आणि एका धावेच्या मदतीनं पहिल्या षटकाची सांगता. 1 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर प्रथम फलंदाजी करत असताना नवतरुण खानाव संघ 9 धावा लागतो धावफलकावरती. एकही गडी मात्र बाद झालेला नाहीये. 3 षटकांचा खेळ अजूनही बाकी. आपण पाहिलं तर 4 षटकांचा हा सामना आहे. या 4 षटकांमध्ये खूप धावसंख्या उभारावी लागेल, कारण या खेळपट्टीचं आपण ॲनालिसिस बघितलं, विश्लेषण बघितलं तर ही खेळपट्टी अर्थात फलंदाजांना सुद्धा नंदनवन आहे, आणि त्याच वेळेला गोलंदाजांना सुद्धा अगदी संमिश्र स्वरूपाची ही खेळपट्टी आहे. आपण पाहिलं तर या ठिकाणी जो चेंडूचा वेग आहे तो टप्पा पडला तर कमी होतो, कारण जे वाऱ्याचा अगेन्स्ट या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजी करत आहे, त्याच्यामुळे टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू हा बॅटवरती स्लो येत आहे, आणि कुठेतरी जे प्रॉपर टायमिंग आहे ते मात्र फलंदाजांचं होत नाहीये. परंतु त्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं तर अगदी सुरुवातीपासून मोठमोठे फटके या ठिकाणी या मैदानावरती आपण पाहिलेत. तर दुसरा षटक घेऊन येतो गोलंदाज आपण तर कौशल मोरे आपण पाहतोय या ठिकाणी येतोय. षटक क्रमांक 2 घेऊन अगदी सुमित 11 सानेगाव संघाला बऱ्याच वेळेला गोलंदाजीमध्ये खूप वेळेला त्यांनी चांगले विजय प्राप्त करून दिलेले आहेत, आणि खूप चांगला फलंदाज सुद्धा आहे. म्हणजे ऑलराऊंडरची भूमिका सातत्यानं आपण पाहिलं तर या ठिकाणी सानेगाव संघाचा हा खेळाडू अर्थात कौशल हा सातत्यानं पाहत असतो, चांगलं करत असतो. तर स्ट्राईक एंडला फलंदाज आहे आकाश गोंधळे. यावेळेला जागेवरून आपण पाहिलं तर बॅक टू दी बॉल खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. उरलेलं काम आपण पाहिलं तर यष्टीरक्षक अगदी चोखपणे पार पडतोय, कोणत्याही प्रकारची या ठिकाणी चुकी करत नाही, कोणत्याही प्रकारची घाई करत नाहीयेत, आणि पूर्णतः या ठिकाणी बांधून ठेवण्याचं काम एक गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. अजूनही या षटकातील येणारे 5 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू आपण पाहिलं तर थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर, पंचांचे हात जमिनीला समांतर, धावसंख्येत अतिरिक्त 1 धाव मात्र ॲड होईल, आणि एका धावेच्या मदतीने आत्तापर्यंत धावसंख्या आपण पाहिली तर दुहेरी अंकामध्ये 10 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत. माझ्या समवेत या ठिकाणी स्कोअरच्या भूमिकेमध्ये अनिकेत हा मात्र आहे, त्याचा सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करत आहे. यावेळेला आपण पाहिलं ना तर रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला जरूर, चेंडू मात्र जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. 2 धावा मात्र पाहायला मिळतात. 2 धावेच्या मदतीने आत्तापर्यंत 12 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत. यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय, सर्वत्र थेट प्रक्षेपित केली जाते. खूप चांगलं आयोजन या मंडळातर्फे. तर या चेंडूवरती 2 धावा मात्र पाहायला मिळतील. पुढील चेंडू आपण पाहिलं तर या ठिकाणी षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे.
यावेळेला बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जरूर, परंतु एक धाव सिंगल कंप्लीट दुसरीचा प्रयत्न करणार का, परंतु त्याच वेळेला आपण पाहिलं ना तर या ठिकाणी दर्जेदार क्षेत्ररक्षण होत आहे आणि त्याच्याचमुळे या ठिकाणी दोनही अर्थात फलंदाजांना या ठिकाणी आपल्या पावलांवरती बंधन ठेवावं लागलं किंवा रोखावं लागलं. चांगलं क्षेत्ररक्षण अगदी आपण पाहिलं तर नियंत्रित पाहायला मिळत आहे. अजूनही या षटकातील येणारे 3 चेंडू शिल्लक. गोलंदाज आपण पाहतोय या ठिकाणी कौशल, यावेळेला पुन्हा एकदा जस्ट फ्लिक करण्याचा प्रयत्न, परंतु आपण पाहतोय पंच या ठिकाणी प्रणय शेळके यांच्या माध्यमातून अतिरिक्त 1 धाव अर्थात सफारी चेंडूचा इशारा. धावसंख्या आपण पाहिली तर 14 धावा या आतापर्यंत धावफलकावरती आलेली आहेत. दुपारचं सत्र आपण पाहतोय आणि या दुपारच्या सत्रामध्ये नक्कीच फलंदाज मोठे फटके मारण्याचा प्रयत्न. आत्ता मात्र पूर्णपणे चकावलंय, फसवलंय, बीट केलंय, कारण गुडलेज स्पॉटवरून चेंडू थोडासा आतल्या दिशेने गेला. कधी आपण पाहिलं तर बाहेरच्या दिशेने काढण्याचा प्रयत्न, कधी आतल्या दिशेने काढण्याचा प्रयत्न, अशी व्हर्सटाईल गोलंदाजी आपण पाहतोय कौशलच्या माध्यमातून. अजूनही या षटकातील काही चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. यावेळेला पुन्हा एकदा पूर्णपणे स्लोवर पद्धतीचा हा मात्र चेंडू होता. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, परंतु पूर्णतः या ठिकाणी बीट झालेला आहे. अगदी पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर अनिकेत या ठिकाणी 9 धावा आल्या होत्या आणि या षटकामध्ये आत्तापर्यंत काही गोलंदाजी केलेली आहे. पूर्णपणे दोनही फलंदाजांना बांधून ठेवलेलं आहे, परंतु फलंदाज सुद्धा नामांकित आहेत, चांगले फलंदाज आहेत. यावेळेला मात्र पूर्णपणे लाईन खराब आहे. चेंडू मात्र लेग स्टंपच्या बाहेर. या ठिकाणी 1 धाव तर जरूर या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न पंचांच्या माध्यमातून. अतिरिक्त 1 धाव ॲड होतोय आणि 2 धावेच्या मदतीने आतापर्यंत 16 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत. अंतिम चेंडू या षटकातील बाकी आहे. पहिल्या 5 चेंडू मागे आपण पाहिलं तर नक्कीच खूप चांगली गोलंदाजी अर्थात गोलंदाज कौशलच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. अंतिम चेंडू या षटकातील यावेळेला पूर्णपणे बीट केलंय, चकवलंय. पूर्णपणे आपण पाहिलं ना तर या ठिकाणी प्रॉपर टायमिंग होत नाहीये. मी अगोदर म्हणालो होतो की चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा का होईना, परंतु स्लो येतोय आपल्या बॅटवरती आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं तर या ठिकाणी फलंदाज वारंवार बीट होतोय. 2 षटकांची सांगता. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना 17 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत. 17 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड. तर मैदानामध्ये लगेच आपण पाणी घेऊन जायचं आहे, कारण पाठीमागे सुद्धा जार आहे, त्याच्यामध्ये तिथून पाणी आपण घेऊ शकता. ऊन खूप आहे, त्याच्यामुळे जे डिहायड्रेशन आहे ते खूप प्रमाणात होत असतं आणि त्याच्यामुळे फलंदाज कुठेतरी जे आपलं पोटेन्शियल आहे किंवा आपली जी शक्ती आहे ते कमी होत असते. त्याच्यामुळे पाणी नक्कीच त्या ठिकाणी द्यायचं आहे फलंदाजांना. आणि सर्व खेळाडूंना मी विनंती करत आहे, कारण वातावरण खूप या ठिकाणी गरम आहे, त्याच्यामुळे आपण क्रिकेटचा आस्वाद घ्या, क्रिकेटमध्ये जरूर आपला खेळ दाखवा, परंतु त्याच वेळेला जी आपली फिजिकली केअर आहे ती मात्र घ्यायची आहे. मग पाणी पिणं असेल किंवा त्याच वेळेला वेळेवरती जेवणं असेल, हे प्रत्येक गोष्टी आपण वेळेवरती करायच्या आहेत. त्याच्यामुळे प्रत्येकाने नाश्ता किंवा दुपारचं जेवण असेल किंवा पाणी वारंवार पिणं हे सुरूच ठेवायचं आहे. तर वळूयात मैदानाच्या दिशेने. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 17 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत. अजूनही येणारी 2 षटकं बाकी आहेत. आपण पाहिलं तर सलामीचे दोनही फलंदाज अजूनही या मैदानावरती आहेत. ऋतिक धसाडे आपण पाहतो पहिल्याच चेंडूवरती या ठिकाणी आक्रमण आणि आत्ता मात्र गुड्ड्या येतोय चांगल्या लईमध्ये. पहिलाच येतोय षटकार. कम ऑन डीजे. ते 20 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत. अजूनही पुढील चेंडू, यावेळेला मोठा फटका आणि आता आपण पाहिलं ना तर या ठिकाणी 2 चेंडू मागे 2 षटकार लगावल्यानंतर पूर्णतः गोलंदाज प्रेशरमध्ये येतोय. गोलंदाज पूर्णपणे आपण पाहिलं तर या ठिकाणी थोडंसं अडचणीमध्ये सापडतोय. आपल्या लाईन आणि लेंथमध्ये इम्प्रूव्हमेंट करावी लागेल, कारण या फलंदाजाचा विचार केला तर याच फलंदाजानं उमटेच्या मैदानावरती 5 चेंडू मागे 5 षटकार लगवण्याचा विक्रम हा मात्र नवगाव विरुद्ध केला होता. तोच फलंदाज आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला आहे आणि पहिल्याच 2 चेंडू मागे 2 षटकार लगावल्यानंतर आता कुठेतरी जी आपला नैसर्गिक खेळ आहे किंवा सातत्याने त्याच्या माध्यमातून आक्रमक भूमिका साकारली जाते ती भूमिका मात्र साकारतोय. परंतु गोलंदाजाचा मित्रांनो विचार केला तर हा सुद्धा अनुभवी गोलंदाज आहे. त्या गोलंदाजाकडे ते कौशल्य आहे, ते गुणवत्ता आहे. कोणत्याही क्षणी मित्रांनो फलंदाजाला बाद करण्याची क्षमता ही या गोलंदाजामध्ये आहे.
यावेळेला बॅटची काळ घेऊन आपण पाहिलं ना तर या ठिकाणी इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, पण तो बॅटच्या आतल्या दिशेला या चेंडूने स्पर्श केला आणि मी म्हणालो की कोणत्याही क्षणी वापसी करू शकतो, कोणत्याही क्षणी कमबॅक करू शकतो आणि तो कमबॅक आपण पाहिलं तर गोलंदाजानं केलेला आहे. पहिल्या 3 चेंडूमध्ये या ठिकाणी 12 धावा खर्च केलेत. येणारे 3 चेंडू अजूनही शिल्लक. संघाची धावसंख्या आतापर्यंत 29 धावफलकावरती. या वेळेला आपण पहा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आणि चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत षटकार. कम ऑन डीजे. थँक्यू. आकाश गोंधळी याच्या जो फलंदाजी करतोय त्याच्याबद्दल नक्कीच एक माहिती मला मिळत आहे. तब्बल मित्रांनो त्याने 35 वेळा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आतापर्यंत केलेला आहे या सीझनमध्ये आणि 35 वेळा तो मात्र यशस्वी सुद्धा झालेला आहे. आपण पाहिलं तर हा 35वा षटकार हा मात्र रिव्हर्स अटेम्प्टमध्ये येतोय आकाश गोंधळीच्या माध्यमातून. काय बॅटिंग चालू आहे आता, तर गोलंदाजाला नक्कीच थोडीशी इम्प्रूव्हमेंट किंवा सुधारणा करावी लागेल. यावेळेला पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू 1 बाउन्स पुन्हा एकदा जातोय सीमारेषेच्या बाहेर. वेलकम फॉर बाय आकाश गोंधळी. कम ऑन डीजे. अगदी आपण पाहिलं तर क्रिकेट क्षेत्रामध्ये बऱ्याच प्रकारची जी गाणी आहेत ती नामांकित खेळाडूवरती आलेली आहेत. यावेळेला पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन चांगला फटका मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू 1 बाउन्स सरळ आपण पाहिलं तर कार्पेट सहारे अर्थात क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल, कारण काय क्षेत्ररक्षण केलं आपल्या संघासाठी. नक्कीच या ठिकाणी 2 धावा मात्र सेव्ह केलेल्या आहेत आणि या 2 धावेच्या मदतीने आत्तापर्यंत 41 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत. पहिल्या 3 षटकांचा खेळ आपण पाहिलं तर समाप्त झालेला आहे आणि ह्या 41 धावांपैकी आपण पाहिलं ना तर आकाश गोंधळी हा वैयक्तिक 35 धावेवरती नॉट आउट खेळत आहे, नाबाद खेळत आहेत. खूप चांगलं या ठिकाणी योगदान देण्याचा प्रयत्न आतापर्यंत आपण पाहिलं तर आकाशच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. 35 धावा आतापर्यंत कुठून काढलेल्या आहेत. पूर्णपणे गोलंदाजांना या ठिकाणी पूर्णपणे हवी झालेला आहे, परंतु आता अंतिम षटकामध्ये सुमित 11 सानेगाव संघाला कुठेतरी आपलं जे प्लॅनिंग आहे किंवा आपले जे स्ट्रॅटर्जीत आहेत किंवा आपलं जे निर्णय आहे ते मात्र चेंज करावे लागेल. या येणाऱ्या 6 चेंडूमागे कुठेतरी कमी धावांवरती रोखावं लागेल, कारण खानाव संघानं या ठिकाणी आक्रमक रूप धारण केलेलं आहे. किशोरजी म्हात्रे यांच्या माध्यमातून हा संघ आपण पाहतोय स्पॉन्सर करण्यात आलेला आहे. यावेळेला हा चेंडू आपण पाहिलं ना तर कुठेतरी निगेटिव्ह गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, कारण गोलंदाजाला या ठिकाणी अनिकेत माहिती आहे जर आपण त्याच्या रडारमध्ये किंवा त्याच्या स्लॉटमध्ये चेंडू दिला तर कदाचित तो सीमापार होऊ शकतो आणि त्याच अनुषंगाने आपण पाहिलं तर बॉडीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. यावेळेला आत्ता मात्र चकवलंय, फसवलंय पूर्णतः. आपण पाहिलं ना तर या ठिकाणी विनय पाटीलला आपली विकेट सॅक्रिफाईस करण्यास भाग पाडलेला आहे आणि आता मात्र फलंदाज आपण पाहिलं तर विनय पाटील बॅक टू दी पॅव्हिलियन. कम ऑन डीजे. थँक आता अलिबागची शान आणि बोनंग गावाची सन्मान म्हणावा लागेल, कारण बोनंग गावामध्ये सुद्धा आपण मोठी स्पर्धा पाहतोय. संघाची धावसंख्या आतापर्यंत 42 टक्के धावफलकावरती 42 रन्स ऑन स्कोर बोर्ड. पहिल्या षटकामध्ये 9 धावा, दुसऱ्या षटकामध्ये फार कमी धावा आल्या आणि या षटकामध्ये खूप महागडा ठरला, कारण या षटकामध्ये जवळपास 24 धावा या गोलंदाज आपण पाहिलं तर ऋतिकने खर्च केलेले आहेत. अंतिम षटक आहे. अंतिम षटकामध्ये आपण पाहिलं तर गोलंदाज साहिल शिंगरूत हा मात्र येतोय. अगदी ज्याला आपण मित्रांनो डेथ ओव्हर स्पेशलिस्ट सुद्धा म्हटलं तरी चालेल, कारण शेवटल्या षटकामध्ये खूप हाणामारीचा खेळ त्याच्या माध्यमातून होत असतो. यावेळेला आपण पाहिलं तर हॉरिझॉन्टल बॅटने मारण्याचा प्रयत्न केला, जरूर 1 धाव कंप्लीट दुसरीचा प्रयत्न करणार का, आणि आपण अशा पद्धतीची चूक करू शकत नाही आहेत, कारण गोलंदाज चांगली गोलंदाजी करत आहे, परंतु त्यांना मात्र जे क्षेत्ररक्षक आहेत त्यांची साथ मात्र लाभत नाही आहे. क्षेत्ररक्षकांची साथ फार महत्त्वाची असते, कारण क्रिकेट म्हटलं की 11 खेळाडूंचा हा सांघिक खेळ आहे. या खेळामध्ये मित्रांनो जर फक्त गोलंदाज आणि फलंदाजचा गेम नसतो तर त्याचबरोबर क्षेत्ररक्षक असतात त्यांचा सुद्धा मित्रांनो हा खेळ आहे. यावेळेला आत्ता मात्र प्रयत्न फसलेला आहे. आपण पाहिलं ना तर या ठिकाणी बऱ्याच वेळा तो सक्सेसफुल सुद्धा होतो, कधी कधी त्याला आपण पाहिलं तर चेंडू बॅटवरती येत नाही आहे आणि त्याच प्रकारचे चित्र या खेळपट्टीवर आपण पाहतोय. 44 धावा या धावफलकावरती आत्तापर्यंत आलेली आहेत.
अंतिम षटक आपण पाहिलं तर मार्गस्थ आहे. 3 चेंडू अजूनही येणं बाकी. यावेळेला नक्कीच या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. आता मग सुमित इलेव्हन सानेगाव संघाच्या कर्णधाराला थोडासा विचार पडला असेल की या गोलंदाजाला जर अगोदर आपण गोलंदाजी दिली असती तर कदाचित या ठिकाणी हे चित्र उलटं पाहायला मिळालं असतं. म्हणून म्हणतात ना की क्रिकेटमध्ये प्रत्येक प्लॅनिंग किंवा प्रत्येक जे निर्णय असतात हे फार महत्त्वाचे असतात. तर आतापर्यंत चांगले षटक फेकले. 4 चेंडू मागे फक्त 2 धावा खर्च केल्यात. यावेळेला आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या ठिकाणी आपण पाहिलं तर स्क्वेअर लेगला आहे क्षेत्ररक्षक. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना साहिल शिंगरूत हा मात्र रनआउट स्वरूपात बाद होतोय. तर अंतिम चेंडू आहे. आपण पाहिलं तर या ठिकाणी यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु आपण पाहिलं तर पंचांच्या माध्यमातून येते स्वर चेंडूचा इशारा. प्रणय शेळके आणि त्यांच्या समवेत आपण स्क्वेअर लेग पंच पाहतोय. शेखर झावरे हे आपण पंचांच्या भूमिकेत पाहत आहोत, ज्यांच्या माध्यमातून नक्कीच न्याय देण्याचा प्रयत्न किंवा त्याच वेळेला एक चांगला दर्जेदार पंचांची भूमिका मात्र होत आहे. अंतिम चेंडू या षटकातील. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, परंतु पंचांचे हात पुन्हा एकदा जमिनीला समांतर. धावसंख्येत अतिरिक्त 1 धाव आणि संघाची धावसंख्या आत्तापर्यंत 47 धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे. जर पाहिलं ना तर आता मात्र अंतिम षटक आहे. या अंतिम षटकामधील अंतिम चेंडू आणि स्ट्राईक एंडला फलंदाज अजूनही सलामीचा. यावेळेला मोठा फटका आणि चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर आणि जातोय षटकार. कमॉन डीजे. आणि आकाश गोंधळीसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत, कारण तब्बल 42 धावेचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं एक चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न हा नवतरुण खानाव संघाच्या माध्यमातून केलेला आहे. तर जय हनुमान कुदे विरुद्ध जाकमाता वेलजी दोनही संघांच्या संघनायकांना विनंती करतोय आपण लगेच टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे, कारण नेक्स्ट मॅच ही आपली असणार आहे. तर कोणत्याही प्रकारचा वेळ न लावता आपण लगेच या ठिकाणी यायचं आहे. तर पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं ना तर निर्धारित 4 षटकांमध्ये प्रथम फलंदाजी करत असताना नवतरुण खानाव संघानं निर्धारित 4 षटकांमध्ये 24 चेंडू मागे 53 धावा या पूर्ण केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये वैयक्तिक 42 धावेचं योगदान हे खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना तर आकाश गोंधळी याने मात्र देण्यात आलेलं आहे. तर तब्बल 53 धावा पूर्ण झाल्या. 54 धावांचं लक्ष आहे ते म्हणजेच सुमित इलेव्हन सानेगाव या संघासमोर. तर नक्कीच मित्रांनो या निर्धारित 4 षटकामध्ये या 4 षटकामध्ये 54 धावा काढणार की नाही काढणार हे सांगण्यासाठी मी पुन्हा एकदा आमंत्रित करतोय अर्थात माझे समवेत माझे साथी समालोचक अर्थात राकेशजी झावरे आपणास विनंती करतोय की आपण या पुढील समालोचन करावं. धन्यवाद. धन्यवाद निशांत पाटील, ज्यांच्या सुमधुर आवाजातून आपण आज सकाळपासून हे समालोचन ऐकलं. अतिशय सुरेख पद्धतीचं समालोचन निशांत पाटील यांच्या माध्यमातून आपण ऐकलं. दरम्यान मित्रांनो, आपल्या विभागातील एक उत्कृष्ट समालोचक म्हणून ज्यांचं नाव आहे निशांत पाटील. मित्रांनो, आपल्या विभागातील एक समालोचक ज्याचं समालोचन आपल्याला एका मोठ्या टुर्नामेंटमध्ये म्हणजे हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मरणार्थ स्मृतिचषक आयोजन केलेलं आहे. मुंबई गोरेगाव येथे 5 लाखाची ही टुर्नामेंट असेल. या टुर्नामेंटमध्ये सुद्धा निश्चितच मित्रांनो निशांत पाटील याच्या सुमधुर वाणीतून आपल्याला समालोचन ऐकायला मिळेल. मित्रांनो बघा, आपल्या विभागातील एक खानाव गावातील हा समालोचक आहे आणि उद्या होणाऱ्या लवकरच होणाऱ्या या मोठ्या टुर्नामेंटमध्ये ज्याच्या सुमधुर आवाजातून आपण चांगली कॉमेंट्री चांगलं समालोचन ऐकू.
धन्यवाद मित्रा, तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. जाकमाता भिलजी आणि जर्मन कुदे दोन्ही संघांच्या संघनायकांना मी विनंती करतो की टॉस बॉक्सकडे यायचं आहे, नाणेफेकीचं कौल करायचं आहे. पुढली मॅच मित्रांनो आपली असेल, वेळ वाया घालू नका. खूप वेळ झालेला आहे, खूप उशीर आहे, सामने चालू झाले आहेत मित्रांनो. पुन्हा एकदा मी बोलतोय सामन्याकडे. चालू सामना हा सलामीचे 2 फलंदाज मैदानात झाले आहेत. सानेगाव संघाकडून सुमित 11 सानेगाव संघाकडून प्रशांत आणि कौशल. 54 धावांचा आव्हान असेल. 4 षटकांमध्ये 24 धावांचा 24 चेंडूंचा सामना असेल. 24 चेंडूंमध्ये 54 धावा जमा करायच्या असतील त्या फलंदाजी करणाऱ्या सुमित 11 संघाला. दरम्यान स्ट्राईकवर असेल तो प्रशांत वाघमारे. मी विनंती करतो क्षेत्ररक्षकाला मध्ये चप्पल आहे ग्राउंडमध्ये थोडं साईडला घ्यायचं आहे किंवा पायात घालायचं आहे. नॉन स्ट्राईक एंडवर असेल तो कौशल. मित्रांनो सामन्याला सुरुवात होतोय, पंचांनी इशारा दिले, सामना चालू होतोय. दरम्यान गोलंदाजी मार्कवर असेल आकाश उर्फ गुड्ड्या. पहिला चेंडू आकाशाच्या माध्यमातून एक नावाजलेला गोलंदाज खानाव एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आहे. मित्रांनो निश्चित आपण बघितलं की आत्ताच झालेल्या नाईट टुर्नामेंटमध्ये अतिशय सुरेख गोलंदाजी केली या गोलंदाजाने. निश्चितच परवा ओपनचे सुद्धा सामने या मैदानात होणार आहेत. त्या सामन्यांमध्ये सुद्धा आपल्याला आकाश उर्फ गुड्ड्या या मैदानात दिसेल. षटकातील दुसरा चेंडू असेल, सामना करेल तो कौशल. मात्र कौशल पहिल्याच चेंडूवर आपले हात खोलतोय, पहिलाच चेंडू पाठवतोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांनी आपल्या खेळीची सुरुवात करतोय तो कौशल. 6 धावांच्या मदतीने संघ जाऊन पोहोचतो 7 या धावसंख्येवर. निश्चितच ज्या पद्धतीने आकाश गुड्ड्या याची ओळख आहे, एक उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज, त्याच पद्धतीने रोहा तालुक्यात कौशल याची ओळख आहे, एक उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज. त्याचं जिवंत उदाहरण ज्याने दहावीर चषकात एक उत्कृष्ट कामगिरी केली, दहावीर चषक ज्याने गाजवला असा कौशल बाबू नॉन स्ट्राईक एंडवर आहे. दरम्यान पुन्हा एकदा चेंडू फटका बसतो, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. निश्चितच झेल होईल का, परंतु झेल होत नाही. आउटफील्ड खराब असल्या कारणाने क्षेत्ररक्षकाला थोडासा क्षेत्ररक्षण करायला त्रास होतोय. निश्चितच चेंडू मात्र लँड झाला बाउंड्री लाईनच्या आतमध्ये, जिथं 2 धावा जोडल्या गेल्या कौशल्याच्या खात्यात, सुमित 11 संघाच्या खात्यात. दरम्यान 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या होती ती 9. निश्चितच एक चांगला चेंडू होता. निश्चितच चेंडू फटका फसला होता, परंतु क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही. चेंडूने उंची घेतली होती, लांबी मात्र कमी होती. दरम्यान 2 धावा जोडल्या गेल्या. एक निश्चितच जीवनदान असेल तो कौशलसाठी, जो मोठा फलंदाज आहे, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण एक षटकार बघितला असा कौशल. पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर तयार. गोलंदाजी मार्कवर असेल तो गुड्ड्या. आता मात्र क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर करतोय, परंतु क्षेत्ररक्षण मात्र खराब होतोय. निश्चितच एक मोठा अपील होता, पंचांकडे दाद मागितली होती, परंतु पंचांनी ती दाद फेटाळली. निश्चितच फलंदाज मात्र सुरक्षित आहे. निश्चितच निर्धाव चेंडूची सांगता करतोय, निर्धाव चेंडूची फेक करतोय तो गुड्ड्या. कमबॅक करताना दिसतोय. निश्चितच अगोदरच्या चेंडूवर षटकार आल्यानंतर लगातार 2 चेंडू अतिशय सुरेखरित्या फेकतोय गुड्ड्या. दरम्यान षटकातील 5 चेंडूंची फेक झाली, 4 चेंडूंची फेक झाली, 1 चेंडूचा खेळ होऊन 2 चेंडूचा खेळ होऊन अजून बाकी. षटकातील 5वा चेंडू असेल. आता मात्र अतिशय सुरेखरित्या चेंडू फेकतोय, निर्धाव चेंडूची सांगता करतोय. पुन्हा एकदा अतिशय सुरेख गोलंदाजी करताना दिसतोय तो आकाश गोंधळी उर्फ गुड्ड्या, ज्याच्या गोलंदाजीतून आपण मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये पुन्हा एकदा एक रिव्हर्स करण्याचा प्रयत्न आणि सफल होतोय तो कौशल. निश्चितच ज्या पद्धतीने गुड्ड्याने रिव्हर्सिपने एक षटकार मारला होता, त्याच पद्धतीने कौशल्याने सुद्धा एक षटकार मारला. कौशल्याने सुद्धा दाखवून दिलं, ज्या पद्धतीने तू फलंदाजी करतोस त्याच पद्धतीने मी सुद्धा फलंदाजी करू शकतो. कमॉन डीजे. या ठिकाणी उपस्थित आहेत मोरंडे गावचे रमेश बाने यांनी कृपया आमच्या
समालोचन कक्षामध्ये येऊन बसायचं आहे. त्यांना मी विनंती करतो, श्री रमेश बाने या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनी कृपया आमच्या समालोचन कक्षामध्ये येऊन बसायचं आहे. नवीन गोलंदाज येतोय मनीष पाटील मित्रांनो पाडेकर, जाकमाता भिलजी आणि जे हनुमान कुदे यांना पुन्हा एकदा मी विनंती करतो की नाणेफेकीसाठी यायचं आहे. पुढील सामना आपला असेल दरम्यान फलंदाजीसाठी येतोय प्रशांत वाघमारे, ज्याने दहावीर चषकात चांगली कामगिरी केली, चांगली फलंदाजी केली. दहावीर चषक ज्याने गाजवलं असा प्रशांत वाघमारे उर्फ बाबू फलंदाजी मार्कवर तयार. गोलंदाज मात्र आहे मनीष पाडेकर, हा सुद्धा एक चांगला गोलंदाज. खानाव संघाकडून मित्रांनो गोलंदाजीचा सुरुवात करतोय. पहिला चेंडू असेल, पहिल्या चेंडूवर चांगला समाचार घेतोय, चेंडू लँड होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी निश्चितच 6 धावा जोडल्या जातात त्या प्रशांत याच्या खात्यात, बाबू याच्या खात्यात. 6 धावांच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचतोय तो 21 या धावसंख्येवर. चांगली सुरुवात बघायला मिळते ती सानेगाव संघाकडून. मित्रांनो बाबू हा एक रोहा तालुक्यातील एक मोठा फलंदाज आहे, ज्याच्या माध्यमातून आपण मोठमोठे फटके निश्चितच आपल्याला बघायला मिळतील. श्री बाने, रमेश बाने या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना त्यांचं मी आमच्या मंडळाच्या वतीनं ऋग्वेश शेळके यांना विनंती करतो की श्री रमेश बाने यांचं शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं या ठिकाणी. दरम्यान पुन्हा एकदा सामन्याकडे बोलतोय. दुसरा चेंडू असेल मनीषाच्या षटकातील. आता मात्र चांगला कमबॅक करताना दिसतोय तो मनीष. निर्धाव चेंडूची फेक करतोय. दरम्यान धावसंख्या स्थिरावतोय. दुसरं षटक प्रगतीपथावर. दुसऱ्या षटकातील 2 चेंडूंची फेक होते. दरम्यान धावसंख्या होती ती 21. दरम्यान श्री रमेश बाने यांचं या ठिकाणी यचोतीत स्वागत आणि सन्मान होतोय ऋग्वेश शेळके यांच्या माध्यमातून. दरम्यान पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची फेक करतोय. अतिशय सुरेख चेंडू, लगातार 2 निर्धाव चेंडूची फेक करतोय तो मनीष पाडेकर. अतिशय सुरेख गोलंदाजी. निश्चितच पहिला चेंडूची फेक खराब झाली होती, ज्याचा चांगला समाचार घेतला होता बाबू याने. मी पुन्हा एकदा विनंती करतो जय हनुमान कुदे संघाला आणि भिलजी संघाला, पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची फेक करतोय. अतिशय सुरेख गोलंदाजी या ठिकाणी मनीषाच्या माध्यमातून आपण पाहतोय. निश्चितच पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर लगातार 3 चेंडू निर्धाव फेकतोय. मी प्रवीण शेळके यांना विनंती करतो की पुढील मॅचचं टॉस करून घ्यायचं आहे. नाणेफेकीचा कौल प्रवीण शेळके यांना विनंती करतो मी. आणि आता मात्र एक मोठा फटका येतोय प्रशांत वाघमारे याच्या बॅटमधून. हॅलो चेक. तर या ठिकाणी आपण पाहतोय नाणेफेकीचा कौल जागमाता भिलजी या संघाच्या बाजूने गेलेला आहे. तर या ठिकाणी आपला पहिला निर्णय काय असेल? गोलंदाजी करण्याचा निर्णय. जास्त काही विचारणार नाही आहे. तर या ठिकाणी पाहिलं तर समोरचा संघ जय हनुमान कुदे हा खूप नामवंत संघ आहे, नामांकित संघ आहे, ज्या संघाच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी त्यांनी प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. तर या ठिकाणी आपण पहिली फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर किती धावसंख्येच्या आतमध्ये कुदे संघाला रोखण्याचा आपण प्रयत्न कराल? कमीत कमी 35-40च्या आतच. 35 ते 40 या धावसंख्येच्या आतमध्ये रोखण्याचा आपला प्रयत्न आहे. अर्थात आपण पाहिलं तर भोलंगच्या माध्यमातून मोठी स्पर्धा आहे. या स्पर्धेचं ट्रॉफीज बक्षील किंवा त्याच वेळेला अन्य सर्व जी बक्षीस बक्षील खूप चांगलं आयोजन आहे. तर या स्पर्धेबद्दल काय म्हणशील? आयोजन तर खूप चांगलं आहे. ओके, जास्त बोलत नाही आहे. तर या ठिकाणी आपण पाहतोय जय हनुमान कुदे या संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्या वाटेला या ठिकाणी नाणेफेकीचा कौल आलेला नाही आहे. तर जर आपल्या बाजूला जर नाणेफेक लागली असती तर आपण प्रथम काय निर्णय घेतला असतात? मी सुद्धा क्षेत्ररक्षण निवडलं असतं, कारण ऑलमोस्ट गेम चेसिंगनेच जिंकलेले आहेत. तर मी क्षेत्ररक्षण घेतलं असतं. बट आता बॅटिंग आले, सो आम्ही एक 50+ टार्गेट करणार, कारण हवेचा ॲडव्हान्टेज वगैरे आहे. तर 50पर्यंत आम्ही या 50+ आमचा टार्गेट असणार आहे. नक्कीच. पूर्वी जर या इकडच्या पट्ट्यामध्ये पाहिलं तर अलिबाग तालुक्यामध्ये एवढ्या मोठ्या स्पर्धा होत नसायच्या, यूट्यूबसुद्धा नसायचं. परंतु आज आपण पाहिलं तर या क्रिकेटला एक वेगळी उंची मात्र मिळालेली आहे. आज अलिबाग तालुक्यामध्ये ठिकठिकाणी मोठमोठ्या स्पर्धा होत असतात. तर त्यापैकी एक ही मोठी स्पर्धा आहे. तर या स्पर्धेबद्दल नक्कीच तुझं मनोगत ऐकायला आवडेल. अगदी खूप बरोबर बोलता. पूर्वी एवढ्या मोठ्या स्पर्धा नाही होतात, बट आता
लाईव्ह टुर्नामेंट केलेलं आहे, खूप चांगलं आहे. म्हणजे ज्या प्रेक्षकांना इथे येऊन आनंद घेता नाहीत ते ऑनलाईनसुद्धा आनंद घेऊ शकतात. आणि खूप छान प्रकारे योगदान वगैरे केलं आहे. आणि आजूबाजूच्या सुद्धा आपल्या पट्ट्यामध्ये खूप चांगलं म्हणजे ऑर्गनाईज करतात. तर तुम्ही असं म्हणालात की इथे 50 ते 60 धावा करण्याचा आम्ही प्रयत्न करू. असे कोणते फलंदाज आहेत ते या सीझनमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत? आमच्याकडे संकेत शिंगाडे आहे, सुमित पाटील आहे, इवन निलेश दीक्षित आणि योगेश पाटीलसुद्धा आहे. तर ठीक आहे, या ठिकाणी आपण पाहिलं तर जाकमता विलजी ओन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. ओके, धन्यवाद. पुन्हा एकदा जातोय मैदानाकडे. दरम्यान तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूची फेक होतोय, दुसऱ्या चेंडूची फेक असेल, चेंडू जातोय विनय याच्या दिशेने. दरम्यान झेल मात्र ड्रॉप होतोय. निश्चितच एक धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय तो 29 या धावसंख्येवर. तिसरं षटक प्रगतीपथावर. तिसऱ्या षटकातील 2 चेंडूंची फेक झाली आहे. दरम्यान धावसंख्या झाली ती 1-29. अजून सुद्धा 4 चेंडूंची फेक होऊन 29 धावा जमा झाल्या आहेत. अजून सुद्धा 25 धावांचं आव्हान आहे ते सानेगाव संघासमोर. आता मात्र अतिशय सुरेख गोलंदाजी करताना दिसतोय तो खानाव संघाचा गोलंदाज साहिल. एक छोटा गोलंदाज आहे, अनुभव कमी आहे, परंतु गोलंदाजी अचूक टप्प्यावर करतोय. अतिशय सुरेख गोलंदाजी केली. 3 चेंडूंची फेक केली. कोणताही मोठा फटका मारण्याचा चान्स या गोलंदाजाने फलंदाजाला दिला नाही. अजून सुद्धा 3 चेंडूंची फेक होणं बाकी. मात्र समोर फलंदाज आहे कौशल, ज्याच्या माध्यमातून आपण 2 षटकार आज 1 षटकार आत्तापर्यंत बघितला असा कौशल. आता मात्र फटका बसतोय. लोअर फुलटॉस चेंडू होता, मात्र क्षेत्ररक्षक तिथे नाही. चेंडूवर क्षेत्ररक्षक येतोय आकाश गोंधळी. चेंडू फील्ड करून चेंडूची फेक करतोय. दरम्यान तोपर्यंत निश्चितच 2 धावा जोडल्या जातील सानेगाव संघाच्या खात्यात. 2 धावांच्या मदतीने सानेगाव संघ पुढे सरकतोय. संघ जाऊन पोहोचतोय तो 31 या धावसंख्येवर. दरम्यान आता मात्र कौशल बाद होतोय. कौशल याची खेळी समाप्त होतोय. वैयक्तिक 15 या धावसंख्येवर अतिशय सुरेख फलंदाजी करत होता आतापर्यंत कौशल, परंतु कौशल हा बाद झालाय. एक मोठा हादरा कौशल याच्या माध्यमातून सानेगाव संघाला बसतोय. सानेगाव संघ थोडासा बॅकफुटला जाताना दिसतोय. धावसंख्या झाली आहे ती 31. तिसऱ्या षटकातील अजून 1 चेंडूची फेक होणं बाकी. नवीन फलंदाज येतोय सागर. दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण होतंय बाउंड्री लाईनच्या दिशेने. 1 धाव निश्चित मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होतोय. चेंडूची फेक मात्र खराब झाली होती. चेंडूचं क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं, त्यानंतर फेक मात्र खराब झाली. दरम्यान 2 धावा जोडल्या गेल्या सानेगाव संघाच्या खात्यात. 2 धावांच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला तो 33 या धावसंख्येवर. आता 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा पाहिजे असतील त्या 21. आता मात्र टार्गेट थोडंसं मोठं होताना दिसतोय ते सानेगाव संघासमोर. निश्चितच सुरुवात चांगली झाली होती. त्याच्यानंतर मनीष आणि साहिल याचं जे कमबॅक होतं ते अतिशय सुरेख होतं. पहिलं षटक जे पॉवर प्लेचं षटक होतं, जे अक्षय गोंधळेच्या माध्यमातून आपण बघितलं, त्या षटकामध्ये निश्चितच 15 धावा खर्च केल्या होत्या. परंतु त्यानंतर मनीष आणि साहिल याने अतिशय सुरेख गोलंदाजी केली. आता मात्र गोलंदाज येतोय नवीन गोलंदाज विनय. शेवटचं षटक असेल, जे षटक निर्णायक षटक असेल. 6 चेंडूंमध्ये 21 धावांची आवश्यकता असेल. षटकाची सुरुवात मात्र खराब चेंडूंनी करताना दिसतोय तो विनय. पंच सांगतात शेखर झावरे की हा चेंडू अवांतर आहे, वाईट आहे. 1 धाव निश्चित जोडली जाईल. समीकरण बदलते. आता मात्र 6 चेंडू आणि 5 धावा. निश्चितच 3 मोठे फटके येणं गरजेचं आहे सानेगाव संघासाठी या षटकामध्ये. आणि ते 3 मोठे फटके वाचवणं गरजेचं आहे ते खानाव संघासाठी या षटकामध्ये. पुन्हा एकदा खराब चेंडूची फेक असेल. मला वाटते पंच आमच्याकडे पुन्हा एकदा झुकले. पुन्हा एकदा अवांतर चेंडू आहे. पुन्हा एकदा वाईट चेंडू टाकतोय. 1 धाव निश्चित जोडली जाईल. पुन्हा एकदा समीकरण बदलतोय. 6 चेंडू आणि 19 धावा. समीकरण थोडंसं सोपं होताना दिसते ते सानेगाव संघासाठी. विनय मात्र थोडासा महागडा साबित होतोय, कारण 2 चेंडू अवांतर फेकलीत आतापर्यंत. आता मात्र चेंडू बॅटची कडा घेतोय. चेंडू जातोय प्रकाश यांच्या दिशेने, जिथे क्षेत्ररक्षक प्रकाश तैनात आहेत, ज्यांनी चेंडूची फील्ड केली. 1 धाव मात्र निश्चित जोडली गेली. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या झाली ती 36. शेवटचं षटक आहे
5 चेंडूंची फेक होणं बाकी. 5 चेंडूंमध्ये 18 धावा जमा करायचे, 3 मोठे फटके मारायचे. ते सागर आणि श्रेयश या 2 फलंदाजांना. आता मात्र स्ट्राईकवर येतो तो सागर विनयसाठी. विनय गोलंदाजी मार्कवर तयार. आतापर्यंत 2 चेंडूंची खराब फेक केली. विनय याने षटकातील दुसरा चेंडू असेल विनय याचा. आता मात्र पुन्हा एकदा फटका पसतोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय मात्र झेल होत नाही. एक धाव निश्चित जोडली जाईल. पुन्हा एकदा श्रेयस आपल्या स्वतःकडं स्ट्राईक ठेवतोय कारण मोठे फटके मारणं आवश्यक आहे. 4 चेंडूंमध्ये 17 धावा जमा करायचे आहेत. 3 मोठे फटके येणं गरजेचं आहे सानेगाव संघासाठी. तशा पद्धतीची फलंदाजी सानेगाव संघाला करावी लागेल. पुन्हा एकदा श्रेयस आपल्या फलंदाजीसाठी तयार होतोय. विनय आपल्या गोलंदाजी मार्कवर तयार होतोय. शेवट 3रा चेंडू असेल षटकातील श्रेयससाठी. पुन्हा एकदा चेंडू उंच जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. झेल मात्र होत नाही. तोपर्यंत 2 धावा निश्चित जोडल्या जातील. श्रेयसच्या खात्यात सुमित 11 संघाच्या खात्यात 2 धावांच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय तो 38 या धावसंख्येवर 39 या धावसंख्येवर. आता 3 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी ती सुमित 11 सानेगाव संघाला. दरम्यान विनय पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर तयार. विनयच्या माध्यमातून आपण एक चांगला आता मात्र मोठा फटका येतोय श्रेयसच्या माध्यमातून. निश्चितच कमबॅक करताना दिसला तो श्रेयस. निश्चितच मित्रांनो विनय याने कमबॅक केला होता. 2 चेंडू निश्चितच खराब फेकले होते. त्याच्यानंतरचे सलगचे 3 चेंडू अतिशय अचूक टप्प्यावर फेकले होते. आता मात्र समीकरण निश्चित बदललंय. 2 चेंडू आणि 9 धावा. श्रेयसची बॅट मात्र आता चमकताना दिसतोय. निश्चितच एक षटकार आलाय श्रेयसच्या माध्यमातून. आता 2 चेंडू आणि 9 धावा. पुन्हा एकदा विनय थोडासा दबावामध्ये येतोय कारण श्रेयस आता आपल्या फलंदाजीमध्ये थोडासा स्ट्रॉंग होताना दिसतोय. निश्चितच एक मोठा फटका श्रेयसच्या माध्यमातून आपण बघितलाय. 2 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी सुमित 11 सानेगाव संघाला. पुन्हा एकदा विनय आपल्या गोलंदाजी मार्कवर तयार श्रेयससाठी. पुन्हा एकदा एक मोठा फटका मारण्याचा चेंडू. फटका मात्र फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. झेल मात्र सोडतोय. निश्चितच निर्णय 2 धावा मात्र येत आहेत. कंपल्सरी चेसिंग असेल मित्रांनो. 1 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता असेल. एक चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता असेल. निश्चितच जर खराब चेंडूची फेक झाली तर पुन्हा एकदा एक श्रेयससाठी एक संधी येईल. परंतु तसं काही झालं नाही तर गणित समीकरण खूप मोठं आहे. 1 चेंडू आणि 7 धावा. परंतु श्रेयस फलंदाजीवर आहे. विनय आणि श्रेयस. आता मात्र विनय निश्चितच जिंकतोय. खानाव संघ हा सामना जिंकतोय. खानाव संघाचे हार्दिक अभिनंदन. तसेच सानेगाव संघाचे सुद्धा हार्दिक आभार. मी प्रशांत वाघमारे बाबू याला विनंती करतो की आमच्या समालोचन कक्षामध्ये येऊन जायचं आहे, भेटून जायचं आहे आम्हाला. तसेच या सामन्यासाठी ज्यांनी उत्कृष्ट फलंदाजी केली आणि उत्कृष्ट गोलंदाजी केली असा आकाश